बघा, 7 चा घात 12 या संख्येच्या विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता गुरुजी? अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर सराव म्हणून माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. आता 7 चा घात 12 या संख्येच्या विस्तारित रूपात आणि एकक स्थानचा अंक कोणता? तर 7 चा घात 12 करायचा म्हणजे 7चा 12 वेळा गुणाकार केल्यापेक्षा साधी आणि सोपी ट्रिक्स म्हणा. इथं घात किती हे 12, म्हणजे घात किती हे 12 आहे. या घाताला वाटल्यास इथं मांडून देतो लेकरांनो. घाताला 4 ने भागायचं. लक्षात घ्या, हा घात आहे 12, याला 4 न भागायचं म्हणजे 4 भाजक 4 त्रि 12, 3 न भाग जातो आणि बाकी 0 उरते. आम्हाला या बाकीचं घेणं देणं. बाकी किती उरली हा एक प्रश्न. किती बाकी उरली बाबा, किती बाकी उरली? आता बाकी 0 उरली, त्याचं उत्तर बाकी काय उरली? 0 उरली. आता उरलेली बाकी लक्षात ठेवा. आणि इथे एखाद्या 2 अंकी 3 अंकी संख्या देतात, इथं फक्त एकच अंकी संख्या दिली. एखाद्या वेळेस 2 अंकी 3 अंकी संख्या दिली असेल आणि तिचा घात आणि अशा पद्धतीचा प्रश्न असेल तर दिलेल्या संख्यामधला एकक स्थानचा अंक, इथं जसं एकच अंक आहे आणि तोही एकक स्थानी आहे, हा अंक इथं मांडायचा. ही जी बाकी उरली ही बाकी घाताच्या स्वरूपात मांडायची. याचा अर्थ 7चा घात ही बाकी 0. मग आता 7चा घात 0, कुठल्याही संख्येचा घात 0 म्हणजे उत्तर 1 येत असते. लक्षात घ्या, उत्तर काय येत असते? 1 येत असते. म्हणून एकक स्थानचा अंक कोणता, त्याचं उत्तर काय प्राप्त झालं तर 1. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, किंवा सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस नवनवीन नित्य संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील. ओके, एकक स्थानी कोणता अंक असेल ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.